पालम येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन फुलपगार यांच्या आखाड्याला अचानक आग लागून 2 लाखाचे नुकसान. पालम येथील गजानन वारोजी फुलपगार यांच्या आखाड्याला दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी पहाटे वायरच्या स्पार्किंगमुळे अचानक आग लागल्याने 10 क्विंटल कापूस, 2000 कडबा, स्प्रिंकलर पाईप सेट, पाईपलाईनची पाईप आणि शेती उपयोगी कृषी अवजारे जळून खाक झाली. आखाड्यावर लागलेल्या आगीत सरासरी 2 ते 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी गजानन फुलपगारची मनस्थिती अस्वस्थ झाली. शेतकऱ्याला वर्षातून कसेबसे पोटापुरते मिळते, तेही या अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले. गजानन फुलपगारची वर आकाश व खाली धरती अशी परिस्थिती झाली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गजानन फुलपगार यांनी सांगितली नुकसानीची करून कहाणी. छेड्या जळाल्या 50 छेडे. अजून काय काय जळालं? 5-6 क्विंटल कापूस जळाला मध्ये. अजून काय होतं याच्यात दुसरं काय नाही, हे सामान मी जळालं मध्ये. तुषारच्या छेड्या, तुषार. आकड्यावर रात्री कोण होतं का? आकाड्या कोणी नव्हतं. अंदाजे नुकसान किती झालं असेल तुमचं? अंदाजा नुकसान झाला असेल 2 लाख रुपये. जनावरं काय होते का इथं? जनावर काय नव्हती, काय खताची पोती होती मध्ये. भिजवायच्या छड्या, हा खात हा आणि कापूस आणि चारा. हा चारा जळाला, कडबा, 2000ची वळई. प्रशासनाने यांचे तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी असे पालम तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वृत्तांकन पालम प्रतिनिधी पांडुरंग रोकडे. आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर व बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.